नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे। ताजी बातमी आहे। राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई ऑफिस प्रणाली वापरासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे 18 डिसेंबर 23 रोजी। तर काय आहे सविस्तर शासन निर्णय जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला तर प्लीज एक सबस्क्राइब करा। बंधूंनो, तुम्ही व्हिडिओ खूप बघता पण सबस्क्राइब करत नाही, तर एक सबस्क्राइब करून टाका आणि एक सुंदरशी कमेंट्स आपल्या नावासह लिहा, मला आनंद वाटेल। तर चला मित्रहो, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, महाराष्ट्र शासकीय कार्यालयामध्ये शासकीय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज व माहिती सुरक्षित राहावी, तसेच निर्णय प्रक्रिया गतिमान व सुलभ व्हावी याकरिता मंत्रालयीन विभागामधील तसेच क्षेत्रीय कार्यालयातील शासकीय कामकाजात ई ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करून सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना शासन निर्णयातील संदर्भित पत्रकानुसार देण्यात आलेल्या आहेत। राज्यात मंत्रालयीन स्तरावरील सर्वच प्रशासकीय विभाग मधील त्यातील अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयांमधील सरकारी कामकाजात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून ई ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी परिपत्रक दिनांक 23 फेब्रुवारी 2023 नुसार मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। तसेच ई ऑफिस प्रणाली अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती विहित करून जवळपास 7 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटूनही काही विभागांमध्ये अद्याप फिजिकल नसत्या तयार करून नंतर ती स्कॅन करून ई ऑफिस प्रणालीवर अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे निदर्शनात आले आहे। यामुळे सामान्य प्रशासन, नियोजन, वित्त, विधी व न्याय इत्यादी विभागांनी त्याकडे अभिप्रायार्थ प्राप्त होणाऱ्या नसत्या व केवळ ई ऑफिस प्रणालीद्वारे स्वीकारणे आवश्यक आहे। याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी खालील निर्देश देण्यात आलेले आहेत। यामध्ये सर्व मंत्रालयीन विभागामध्ये 100% ई ऑफिस प्रणालीमध्ये संपूर्ण नसती ग्रीन शीटवर तयार करून ती डिजिटल सिग्नेचर च्या माध्यमातून पुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच मंत्रालयीन विभागामार्फत फिजिकल नसती तयार करून ती स्कॅन करून ई ऑफिस प्रणालीवर अपलोड करण्याच्या कार्यपद्धतीच्या कोणत्याही परिस्थितीत अवलंब करण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच ई ऑफिस प्रणालीवर प्राप्त झालेल्या दैनंदिन टपालाबाबत अनेक विभाग कार्यवाही करीत नसल्याची बाब निदर्शनात आली आहे। याबाबत जे अनेक जण पाठपुरावा करीत असून त्यास आवश्यक तो प्रतिसाद मिळत नसल्याबाबत तक्रारी विभागास प्राप्त होत आहेत। ई ऑफिस प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या टपालांवर विहित मुदतीत कार्यवाही करून त्याबाबत संबंधित अर्जदारास योग्य ते उत्तर देणे आवश्यक आहे। या संदर्भात सर्व विभागाच्या सचिवांनी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी व अधीनस्थ कार्यालयांना त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत। या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्रहो, तुम्ही तो वाचू शकता। हा शासन निर्णय वाचून काही अडचणी असेल, कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की लिहा, आपल्या नावासह कमेंट्स लिहा, मला बरं वाटेल। तर मित्रहो, चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।